लातूर शहरात एमपीएससी ऑनलाईन परीक्षा पद्धतीच्या विरोधात आज विद्यार्थ्यांचा भव्य महामोर्चा काढण्यात आला। या आंदोलनाला मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते। या महामोर्चाचे मार्गदर्शन विठ्ठल कांगणे यांनी केले। आंदोलनकर्त्यांनी एमपीएससी परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात अशी ठाम मागणी केली। विद्यार्थ्यांचा विश्वास नाही म्हणून ही परीक्षा ऑफलाईन घ्यावी यासाठी मी इथे एकत्र आलो। काय नेमकी अडचण आहे, काय धोका? यामध्ये सर ग्रामीण भागामध्ये तुम्ही विचार केला तर ग्रामीण भागातल्या पोरांना आजही जे काही संगणक ज्ञान आहे ते बरोबर नाहीये। त्यानंतर मेन गोष्ट आम्ही काय प्रश्न सोडवला, त्याच्यानंतर आम्हाला या प्रश्नाला एखाद्या ऑब्जेक्शन घ्यायचंय, त्याचा प्रूफ सरकारकडे नसतो। उदाहरणार्थ पहा, एखाद्या पोराला चष्मा असेल तर तो परीक्षेमधला प्रश्न कसा टॅकल करणार आहे। 10-15 ओळीचा प्रश्न असेल तर तो स्क्रोल करायला त्याला वेळ लागतो। म्हणून माझ्या सरकारला विनंती आहे परीक्षा ऑफलाईन घेण्यात सर, केवळ फुटण्यापेक्षा आमदार खासदार देखील फुटत असतील या देशामध्ये फोडायचं काय राहिले? गोरगरिबाच्या घराचं चित्र बदलण्याचे एकमेव साधन जर परीक्षा असेल तर ती परीक्षा फुटू नाही। आणि मेन गोष्ट एमपीएससी काय करतात, आज ऐका ना, आता काल परवा एक जागा निघाल्या बेस्ट म्हणजे एसटी महामंडळामध्ये त्या जागा आहेत वाहन वाहकाच्या म्हणजे कंडक्टरच्या। त्या कंडक्टरच्या परीक्षेला सीबीटी भरतीवर तुम्ही 30 मार्काचा पेपर घेणार आणि त्या 30 मार्काच्या पेपरला तुम्ही 1000 रुपये घेत असाल, इथून पोराला मुंबईला जावं लागत असेल तर या गोरगरिबाचा बाप कुठंतरी 500 रुपये लोकांच्या रोजान आहे, त्यांना 1000 रुपये आणायचे कसे हा फार मोठा प्रश्न आहे। राजस्थानच्या धर्तीवर किंवा मध्य प्रदेशच्या धर्तीवर एखाद्या काळामध्ये एका वर्षामध्ये जेवढ्या परीक्षा येतील त्या काळचा एक शुल्क ठेवा, तो वापरून त्याला कुठली परीक्षा देता आली पाहिजे। काय विचार आहे सरकारला एकच विचार आहे, प्रत्येक परीक्षा ऑफलाईन व्हावा। एमपीएससीने घेतलेला हा जो काही निर्णय आहे तो मागे घ्यावा, महाराष्ट्रातल्या सर्व परीक्षा ऑफलाईन घ्यावा, नाहीतर आमचं आंदोलन तीव्र चालूच राहील।